रामरक्षा म्हणायचं काम तुमचं आहे, रामरक्षा करणं काम आमचं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला हा टोला लगावलाय, तर महायुतीची उद्धव ठाकरेंवर टीका आहे. तर रामरक्षा पठणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी सरकारकडूनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलंय. मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, राम रक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी राम रक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि राम रक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ती वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. प्रभू रामचंद्र ही स्वतः सक्षम आहेत, पण तुम्ही तर तुमच्या पक्षाची तर रक्षा करा. आणि प्रभू रामचंद्राने तर वडिलांच्या शब्दाखातर 14 वर्षाचा वनवास भोगला. तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचार आचारसंहिता सोडून दिली. आणि म्हणून रामरक्षा म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का? गर्व से कहूं हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे का? आणि म्हणून माझा त्यांना आता कळलेलं आहे की जो राम का नाही वो किसी काम का नाही आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी त्यांना आठवलेल्या आहेत.